मराठी चित्रपटसृष्टीत अनेक सुपरहिट सिनेमे प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतात. याच सोबत लक्ष वेधून घेतात ते या सिनेमातील कलाकार. सुपरहिट सिनेमांसाठी हेच कलाकार किती मानधन घेत असतील असा प्रश्न चाहत्यांना पडतो. तर आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मराठी चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक मानधन घेणारे पुरुष कलाकार. अभिनेता स्वप्नील जोशीने बालकलाकार म्हणून त्याच्या करिअरला सुरुवात केली. रामायण या हिंदी मालिकेत काम करत असताना स्वप्नील प्रसिद्ध झाला. तर आजवर त्याचे मितवा, मुंबई पुणे मुंबई रणांगण, फुगे, तू ही रे, प्यारवाली लव्ह स्टोरी, मंगलाष्टक यासारखे सिनेमे गाजले. तर स्वप्नील एका सिनेमासाठी तब्बल 45 ते 50 लाख रुपये इतकं मानधन घेतो. नुकतंच त्यांनी त्याची रेंज रोवर डिफेंडर ही सगळ्यात महागडी गाडी सुद्धा घेतली. आपल्या दमदार अभिनयासाठी ओळखला जाणारा मराठमोळा अभिनेता म्हणजे अंकुश चौधरी. त्याने व्यावसायिक रंगभूमीवर काम करत आपल्या अभिनय प्रवासाला सुरुवात केली. तर सुना येती घरा हा त्याचा पहिला सिनेमा. याच सोबत त्याचे दगडी चाळ, महाराष्ट्र शाहीर, ट्रिपल सीट, ती सध्या काय करते, गुरु, क्लासमेट, दुनियादारी हे सिनेमे चांगलेच गाजले. तर अंकुश एका सिनेमासाठी 15 ते 19 लाख रुपये इतकं मानधन घेतो. नाटक आणि मालिकांमध्ये काम करत अभिनेता उमेश कामतने त्याच्या अभिनय प्रवासाला सुरुवात केली. वादळवाट, असंभव, एका लग्नाची तिसरी गोष्ट या त्याच्या मालिका चांगल्याच गाजल्या. तर येरे येरे पैसा, टाइम प्लीज, माय लेक, बाळकडू यासारख्या सिनेमातील त्याच्या अभिनयाचं कौतुक झालं. तर एका सिनेमासाठी उमेश 10 ते 11 लाख रुपये इतकं मानधन घेतो. आपल्या दमदार अभिनयासाठी ओळखला जाणारा हरहुन्नरी अभिनेता म्हणजे सुबोध भावे. लोकमान्य, बालगंधर्व, पाणी, डॉक्टर काशीनाथ घाणेकर यासारखे सुबोधचे सिनेमे सुपरहिट ठरले. याच सोबत सुबोध एक उत्तम दिग्दर्शक सुद्धा आहे. त्यांनी दिग्दर्शित केलेले कट्यार काळजात घुसली, पुष्पक विमान हे सिनेमे चांगलेच गाजले. तर सुबोध एका सिनेमासाठी 10 लाख रुपये इतकं मानधन घेतो. अभिनेते सचिन खेडेकर यांनी आजवर अनेक मराठी, हिंदी आणि इतर भाषिक सिनेमांमध्ये काम करत आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. त्यांनी आजवर बाप जन्म, काकस्पर्श, मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, जुनं फर्निचर यासारख्या सुपरहिट सिनेमांमध्ये काम केलंय. तर सोनी मराठीवरील कोण होणार मराठी करोडपती या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सुद्धा त्यांनी केलं. या कार्यक्रमाच्या प्रत्येक एपिसोडसाठी त्यांनी 50 लाख रुपये घेतले आहेत. हे आहेत मराठी चित्रपटसृष्टीतील सर्वाधिक मानधन घेणारे पुरुष कलाकार. यातला तुमचा आवडता कलाकार कोण हे आम्हाला कमेंट्समधून नक्की सांगा. मराठी सिनेविश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी.